संध्याकाळचे 4 वाजले की काय माहिती चहाची एवढी चव येते ना. मग काय पटकन इकडे गॅसवरती चहा ठेवला. आता मला थोडं बाहेर जायचं होते. एक दोन माझी कामं होती तीच पूर्ण करायची होती. दाराच्या पाठीमागे ना मी एक पिशवी अडकवून ठेवली होती. खूप दिवस झाले लक्षच माझं या पिशवीकडे जात नव्हतं. चला म्हटलं आज जाऊया. ह्याच्यामध्ये 2 ना पॅन्ट पीस होते. आता ह्यांच्या गाडीमध्ये कस्टमर होता, तो डॉक्टर होता. तर त्याने ह्यांना सांगितलं होतं की गाडीवरती ना जास्त जीन्स पॅन्ट घालत जाऊ नको, फॉर्मल पॅन्ट अशा घालत जा. त्यामुळेच ना ह्या 2 पॅन्टी मला शिवायला टाकायच्या होत्या. आणि खूप दिवस झाले माझ्या ना लक्षातच येत नव्हतं. चला आज आलो तर लक्षात, तर म्हटलं चला काम करूया. ह्यांना काही वेळ पण नसतो, त्यामुळे असली कामं ना माझ्याकडेच असतात. आणि माझे गवळण बघा कशी हाताला पिशवी अडकवण्यात चालायचं काम चाललं होतं याचं. दुकानामध्ये आले तर त्यांना अगोदर शिलाई वगैरे विचारली. एका पॅन्टची शिलाई ना 400 रुपये होती, दोन्हींचं मिळून 800 रुपये झाले. चला म्हटलं जाऊ द्या. मग काय पॅन्ट वगैरे शिलायला टाकली. आता मापाला पॅन्ट आणली होती ती मी, काय परत मला घेऊन जायची होती, त्यामुळे मापना लागली त्यांना मी घ्यायला सांगितली. आणि एम-मार्टमध्ये फक्त मी एका वस्तूसाठी आले होते, ती म्हणजे मधाची बॉटल मला घ्यायची होती. कारण मी असं ऐकलं होतं की मधामुळे ना लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती ना वाढते, जास्त आजारी वगैरे पडत नाहीत. त्यामुळे ही बॉटल घेतली मी. आणि येता येता शिवायला द्राक्ष पाहिजे होती, ती पण घेतली. आणि मेन गोष्टीसाठी आले होते ते म्हणजे भेंडी हो. शिवाय 2-3 दिवस झाले महाग लागला होता. मम्मी मला भेंडीची भाजी डब्याला दे. मग काय भेंडी, टॅमॅटो, बटाटा वगैरे घेतला आणि यायलाच निघाले होते घरी. तेवढ्या शिवांशना मला बोलला मम्मी मंदिरामध्ये जाऊया. मंदिरामध्ये भरपूर गर्दी होती. आता माझा शिवांशना थोडासा लाजरा आहे, त्यामुळे जास्त माणसात जात नाही. पण मला तर आश्चर्य वाटलं की शिवांशने मला स्वतःहून ओढून ना मंदिरामध्ये नेलं होतं. मी तर आश्चर्यच केलं बाबा. जास्त लोकात ना हा कधी जास्त जात नाही, पण एवढी मंदिरात गर्दी असून ना त्याने मला ओढून ओढून नेलं होतं. आणि येताना प्रसाद वगैरे घेऊन आला माझं पिल्लू. तर आले पहिले देवाला दिवा लावून घेतला, कारण एकदा कामाला सुरुवात केली की परत लक्षच लागत नाही देवाकडे. त्यामुळे पहिला आलेला दिवा वगैरे लावून घेतला, अगरबत्तीने ओवाळून वगैरे घेतलं. आता कसं काम करायला मोकळं सगळं. संध्याकाळी ना सगळं झालं होतं कामावरून, जेवण वगैरे झाले होते. म्हटलं शिवाय थोडासा मध पाजावा. त्याच्या अगोदर म्हटलं ह्यांना फोन करून विचारला, कारण असं म्हणतात की बाहेरचा ना मध डुप्लिकेट असतो म्हणजे दुकानातला. त्यामुळे म्हटलं अगोदर आपलं चेक करून बघूया. हे मला बोलले की पाण्यात ना थोडासा मध टाकून बघ, डायरेक्ट तळाशी गेला तर ओरिजिनल, वरती तरंगत राहिला तर मग डुप्लिकेट असेल. जरा म्हटलं बघूया आपण काय होतंय ते. तर डायरेक्ट ना तळाशी जाऊन बसला होता, त्यामुळे म्हटलं चला ओके. मग काय घेतला मग शिवाजीला पाजण्यासाठी. आणि माझ्या पिल्लूला मध मला वाटतं जास्तच आवडला होता, आणि त्याला आवडतोच म्हणा, कारण त्याला खोकला वगैरे उठला ना तरी त्याला मध पाजत होते. पण एवढं मधाचे गुण आहेत हे मला पण माहीत नव्हतं. मी असंच यूट्यूबवरती व्हिडिओ बघता बघता बघितलं मधाविषयी. तर ह्याच्यामध्ये भरपूर सारे गुण होते. त्यामुळे चला म्हटलं शिवांसाठी ना आपण पण घेऊन येऊया. तेवढ्यासाठीच ना मी आज एम-मार्टमध्ये गेले होते.